आपले अभिनंदन. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा आपला अर्ज मंजूर झाला. हा संदेश वाचून आपल्याला किती बरं वाटलं असेल ना. पण खरंच आपल्या अकाउंटला पैसे येणार आहेत का याची काळजी जर वाटत असेल तर हे काम जरूर करा, नाहीतर खरंच तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाही. नमस्कार, मराठी ट्रेलरमध्ये आपले सहर्ष स्वागत. माय आधार या पोर्टलवरती जाऊन आपले बँक आणि आधार हे लिंक आहेत का नाही एकदा तपासून घ्या, किंवा कोणतं बँक अकाउंट लिंक आहे ते पण एकदा नीट काळजीपूर्वक तपासून घ्या. त्यासाठी myAadhar.uidi.gov.in नावाच्या वेबसाईटला क्लिक करा. या ठिकाणी हा पोर्टल ओपन होईल आणि या पोर्टलच्या इथे थंबनेलच्या खाली लॉग इन बटन आहे, त्या बटनला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला म्हणजे ज्या महिलेचा असेल तिने आपल्या या ठिकाणी आधार क्रमांक 12 अंकी आधार क्रमांक टाकायचे. उजव्या बाजूला आलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी भरा आणि लॉग इन विथ OTP नावाच्या बटनला क्लिक करा. त्यानंतर आपल्या आधारशी रजिस्टर्ड असलेल्या मोबाईलवरती एक 6 अंकी OTP येईल. तो OTP या ठिकाणी भरायचा आहे आणि OTP भरल्यानंतर लॉग इन बटनला क्लिक करायचं. लॉग इन बटनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक वेबसाईटचा एक नवा भाग ओपन होईल. त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर बँक सीडिंग स्टेटस नावाचं एक ऑप्शन आहे. या बटनला क्लिक करायचं, ह्या टॅबला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जर समजा आपलं बँक आणि आधार लिंक असेल तर आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन नावाचा संदेश येईल. याचाच अर्थ असा होतो की बँक ऑफ महाराष्ट्र जे कुठली बँक आपल्या आधारशी संलग्न आहे ती बँक आपल्याला या ठिकाणी दाखवते. जर अनेकदा असं झालेलं आहे की अनेक महिलांचे अकाउंट हे 2 ते 3 बँकेमध्ये असल्या कारणानं नक्की कोणत्या बँकेचा आधार कोणती बँक आपल्या आधारशी संलग्न आहे याच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तो संभ्रम निर्माण होऊ नये किंवा जर झाला असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करता यावी यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपलं बँक आणि आधार नक्की आधारबरोबर कोणती बँक लिंक झालेली आहे ते एकदा तपासून घ्यायचे आणि जर बदल करता येणं शक्य असेल तर बदल मात्र या ठिकाणी जरूर करायचा आहे. उजव्या बाजूला गेलं तर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर ज्या व्यक्तीचं आधार आहे किंवा ज्यांनी हे केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी आपल्याला प्रोफाईल दिसतोय. त्या प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कळेल की हे सदर या व्यक्तीचा आधार असून याची ही फ्रंट साईट आहे. जर समजा आपल्याला बॅक साईट पाहिजे असेल तर फ्लिप आधार कार्ड नावाचं ऑप्शन आहे, या बटनला क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या आधारची बॅक साईटसुद्धा पाहायला मिळेल. अशा प्रकारे आपण आपल्या आधार आणि बँक कशा प्रकारे कोणती संलग्न आहे ते आपण सहजगत्या या ठिकाणी पाहू शकतो. धन्यवाद.